विविध भारती पुणे. ठळक बातम्या. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास सहमती दर्शवली आहे अशी घोषणा केली. मध्यस्थ देश अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराचा अंतिम मसुदा तयार करत आहेत. हे काम पूर्ण झाल्यावर शांतता कराराची घोषणा केली जाईल असं ते म्हणाले. मात्र शांतता प्रस्तावामध्ये होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याचा समावेश आहे या ट्रम्प यांच्या विधानावर इराणनं आक्षेप घेतला आहे. तसंच हा संभाव्य करार झाला तरीही होर्मुझची सामुद्रधुनी इराणच्या नियंत्रणाखालीच राहील असं इराण सरकारनं सांगितलं. नाशिक शहरातील टीसीएसमधील कथित लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रयत्नाच्या प्रकरणी नाशिक इथल्या न्यायालयात 1500 पानांचं दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. मतीन पटेल, निदा खान, दानिश शेख आणि तौसिफ अत्तार या 4 आरोपींविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं असल्याची माहिती विशेष तपास पथकाचे प्रमुख संदीप मिटके यांनी दिली आहे. तसंच या गुन्ह्यांशी संबंधित असलेल्या आणखी 7 ते 8 व्यक्तींविषयीची अतिरिक्त दोषारोपपत्र पुढील 3 ते 4 दिवसात दाखल केली जाण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये कपुरथला तुरुंगातल्या कोठडीमधल्या कैद्यांमध्ये काल रात्री उशिरा हाणामारी झाली. या धुमाकुळात तुरुंगातील काही सुविधांचं नुकसान केल्याचा आरोप आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झालं. तणाव टाळण्यासाठी तुरुंगाच्या आत आणि परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. राज्यसभा सदस्य सुनेत्रा अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सुनेत्रा पवार यांनी 6 मे 2026 रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 1 जून 2026 पासून निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असून 18 जून 2026 रोजी मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या जागेचा कार्यकाळ 7 जुलै 2028 पर्यंत आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58